आज आहोत आपण सावरगाव येथील प्रगतशील व भाजीपाल्याचे मेहनती शेतकरी तुकाराम भाऊ पायगन यांच्या शेतावर. यांची 1.5 एकर हळद होती. तर त्यांना आपण दिलेल्या ट्रीटमेंटमुळे काय रिझल्ट आला व ते समाधानी आहेत किंवा नाहीत हे आपण त्यांच्याकडून एक वेळा जाणून घेऊ. तोपर्यंत आपण एक त्यांचं थोडेखानी कौतुक करून घेऊ. शेतकरी बंधूंनो, सावरगाव हे मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाल्याच्या इथं शेतकरी असून त्यांची मेहनत जर तुम्ही बघितली, दिवस रात्र एक करून त्या गावामध्ये टोमॅटो, मिरची, कोबी, बऱ्याचशा भाजीपाला पिकावर काम केलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊन मेहनतीमध्ये त्यांना कुठलीच कसर नसते. तुमची यावर्षी किती एकर हळद होती? 1.5 एकर. तर 1.5 एकरामध्ये हे तुम्हाला जे काही माल निघला, तर हे अंदाजे किती माल आहे? 10-11 टाल्या असेल. 10-11 टाल्या. तर तुम्ही आम्ही दिलेल्या औषधीबाबत समाधानी आहात का? समाधानी हो. थोडं खराब वर्ष होतं. आता आपलं शेत बघू शकता तुम्ही, एकूण चढाच आहे परंतु खालून पाणी धरणारं जागा होती. हो, खाली ते टेकडं खोल भाग होता. तरी सुद्धा एवढ्या पावसाळा असून तुम्ही आमच्या रिझल्ट बाबत काही समाधानी आहात का? समाधानी हो. कन्सर्ट अजिबात नाही लागली. तर आम्ही वेळोवेळी येऊन शेतावर मार्गदर्शन केलं, लय खेप आली, 5-6 वेळेस आली. तर सगळ्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात. समाधानी हो. तर बघू शकता शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्याचं समाधान हेच आमच्यासाठी एक आमची कमाई आहे आणि रिझल्ट तुम्ही डोळ्यासमोर पाहू शकता. आणि शेतकरी बांधवाचं म्हणणं हे इतर शेतकरी बांधवांच्या डोळ्यासमोर आणून देणं हे मी एक काम करत आहे की इतर शेतकरी बांधवांना सुद्धा रिझल्ट आम्ही दिलेलं लक्षात यावं म्हणून. बाकी कुठलाही मार्केटिंगचा हेतू नाही. कांडीची साईज तुम्ही पाहू शकता आणि गंज सुद्धा पाहू शकता. गट्टू वेचणे बाकी येतं. तर गट्टू किती निघतील अंदाजे? अंदाजे 3 टाल्या निघतील. आणि गट्टूची साईज सुद्धा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. गट्टूची साईज सुद्धा एकदम डेव्हलप झालेली आहे कांडीप्रमाणे.